श्री गणेशाय नमः. तर आमची सुरुवात जी सकाळची झाली गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने झाली. तर आम्ही कुठं चाललेलो आहोत तर तुम्हाला पुढे नक्कीच कळेल आम्ही कुठं चाललेलो आहोत. तर आज आहे माझा वाढदिवस. तर 9 तारखेला 9 डिसेंबर माझा वाढदिवस असतो. तर मी प्रत्येक म्हणजे दरवर्षी मी या दिवशी सुरुवात ही माझी म्हणजे गणपती बाप्पांच्या आशीर्वादानेच करत असते. म्हणजे मला जसं कळते तसं मी गणपती बाप्पांना कधीच म्हणजे कोणतंही काम करताना मी त्यांचा पहिला आशीर्वाद घेत असते आणि नंतरला पुढची माझी कामं चालू करत असते. तर मंदिरात पोहोचलो म्हणजे जे की आम्ही गेलो होतो महडच्या गणपतीला. तर तिथं मंदिरात वगैरे गेलं तिथं शूट घ्यायला आहे ना म्हणजे मोबाईल अलाउड नाही आहे. तर नंतरला मंदिराच्या बाहेर म्हणजे तिथं ना मला पहिल्यांदा हे वाटलं की ते स्टिकर आहे. तर पण मी त्या तिथं एक गुरुजी होते त्यांना विचारलं तर ते बोलतात ते स्टिकर नाही आहे, ती रांगोळी आहे. तर ही रांगोळी पाहून ना अक्षरशः मला आहे ना आश्चर्यचकित वाटलं की खरंच ही रांगोळी आहे का. तर मला विश्वास नव्हता म्हणून मी पुढे जाऊन पाहिलं. तर हात लावून पाहिलं तर खरंच ही रांगोळी होती. विश्वास बसत नव्हता डोळ्यांवरती की खरंच असं कोणी सुद्धा रांगोळी काढू शकतं खरंच. खूप म्हणजे खूप भारी. तर नंतरला आम्ही मग बाहेर गेलो. छान दर्शन वगैरे झालं. त्याच्यानंतरला मी जेव्हा पण गणपतीला येते ना तेव्हा मी ना कधीच काही खाऊन येत नाही, पाणी फक्त पिऊन येते. तर मी एक माझं हे असतं की मी जेव्हा माझं दर्शन होईल ना तेव्हाच मी ना म्हणजे खात असते. तर मग दर्शन वगैरे खूप छान झालं आणि इच्छापूर्ती गणपती आहे हा. ज्याने म्हणजे मी आतापर्यंत जे काही मागितलं ना ते मला बाप्पांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे माझं काही काम असू दे चांगलं. मी बाप्पाच्या याच्यापासून सुरुवात करते. नंतरला मी डोसा मागवला होता, डोसा खाल्ला आणि ह्या दोघांनी मेंदूवडा मागवला होता. तर ह्या दोघांनी मेंदूवडा खाल्ला. पहिलं माझं खाऊ लागले आणि नंतरला मग स्वतःचा आल्यावरती त्यांनी खाल्ला. तर नंतरला नाश्ता वगैरे छान असा झाला मस्त. मग बाहेर आलो, जरा फ्रेश वाटलं म्हणजे पोटात काही नव्हतं सकाळपासून. आणि मग नंतरला आहे ना इथं शाळेच्या मुलांच्या सुद्धा सहल आली होती गणपती मंदिरात. तर त्याच्यानंतरला मग ना घरी आलो, जरा आराम केला आणि मग संध्याकाळी ना माझी मुलगी बोलली मम्मा केक घ्यायला जायचंय. तर मग तिच्या पसंतीने केक घ्यायचा होता म्हणून मग तिच्या पसंतीने केक घेतला. घरी आलो तर तिने हा चॉकलेटवाला केक तिला आवडतो. त्याच्यानंतरला मी तयार झाले. तर पाहू शकता आजचा असा होता माझा साधा सिंपल लुक, कारण का दिवसभर खूप थकलो होतो. त्याच्यामुळं म्हणजे करायचं तर हे नव्हतंच. आणि आम्ही दरवर्षी ना आम्ही 3 जण सेलिब्रेशन करत असतो. आम्ही कोणालाही हे करत नाही. तर म्हणजे कसं कोणाला म्हणायला वाटायला नको मला बोलवलं, तिला बोलवलं, मला नाही बोलवलं, म्हणून आम्ही आमच्या 3 घरातलं सेलिब्रेशन करतो कोणाचाही बड्डे असला तरी. तर हा होता माझा बड्डे आणि हा होता आमच्या मॅडमचं काहीतरी चाललं होतं खाली. तर मी तर तयार झाले होते. कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा. खूप जण बोलतात काळी साडी घालू नये, पण माझी ना खूप 1 वर्ष झाली साडी घेऊन ठेवली तर मी घातली नव्हती. तर म्हटलं चला आजचा मुहूर्त आहे तर घालून बघूया. आजचं कुठं बाहेर जायचं नव्हतं. तर इथं आहे ना मग छान रेडी झाल्यानंतरला थोडेसे फोटो क्लिक केले आणि फोटो ना थोडेसे ब्लर येत होते म्हणून माझं चाललं होतं काही ना काहीतरी. तर मग तिला ना ही जी कॅन्डल आहे ना तिला खूप भीती वाटते म्हणून ती लांब लांब पळत होती. पाहू शकता तुम्ही किती घाबरते ती. तर तिला म्हणजे खूप भीती वाटते. तर मग तिला केक कट करायला हे केला. तिला पहिल्यांदा आहे ना हळदीची वगैरे खूप भीती, जेव्हा मी कधी हाताला मेहंदी लावली का त्याची भीती वाटायची आणि तिला त्या कॅन्डलची भीती वाटते. तर असं होतं माझा छोटासा सेलिब्रेशन, म्हणजे आमच्या 3घांचा छोट्याशा फॅमिलीचं सेलिब्रेशन. मला जास्त काही याच्यामध्ये आवडत नाही. ज्याच्यात जे भेटतं त्याच्यात मी खूप समाधानी आहे आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. आम्ही खूप सुखी आहे, समाधानी आहे, बस यातच मला खूप आनंद आहे. तर छोटं असं मोठं असं मला जास्तची काही अपेक्षा नसते. सोनं नाणं मला काही जास्त नाही, मला अपेक्षा नसते कशाची. छोटं असावं पण मन भरून आणि प्रेम करणारं असावं, बस एवढंच असतं. तर आम्ही छान असा केक वगैरे कट केला, एकमेकांना भरवला. त्याच्यानंतरला मग फोटो वगैरे थोडे काढले. तर त्यानंतरला मग आम्ही छान असं ना डबल रोटी मागवली होती, म्हणजे आणली होती डबल रोटी आणि केक. हेच होतं आमचं म्हणजे बड्डेचं एक डिनर. त्याच्यानंतरला पाहू शकता मी अशीच बसले होते लगेच खायला, म्हणजे भूक पण लागली होती. म्हटलं चला. तर कसा वाटला माझा ब्लॉग आणि बड्डेचं सेलिब्रेशन किंवा माझी बड्डे पार्टी नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि असंच
मला शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप सर्वांचं मनापासून धन्यवाद. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगला. तर याच्या पुढचा ब्लॉग जो आहे तो सुद्धा बड्डेचाच आहे. तर कोणाचा आहे, कोणाचा बड्डे आहे किंवा कशाबद्दल आहे ते तुम्हाला मी नक्की सांगणार. तर या सर्वांनी डबल रोटी खायला. तर चला, बाय बाय.